जय श्रीराम. आपण आज एका अशा मंदिराला भेट देण्यासाठी निघालेलो आहे जे मंदिर वर्षाचे 9 महिने पाण्याखाली असते. हे मंदिर भीमा नदीच्या उजनी धरणातील 10व्या शतकातील पळसनाथ मंदिर आहे. बारामती पर्यंत पोहोचलो. बारामती काय ती झाडे, काय ती रोड, खूपच चांगला विकास झालेला आहे. जाताना बारामतीत मोठा असा स्टॉल लागलेला. उतरलो, निघालो खरेदी करायला. बाहेरनं तर खूपच मोठा स्टॉल दिसत होता. निघालो आतमध्ये. खूपच वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू होत्या, पण आपल्या काही कामाच्या नव्हत्या. आपण गेलो पुढे. थोडं पुढे गेलो की दिसलं पुस्तकालय. पुस्तके तर वाचाय खूप आवडतात. घेतली पुस्तके आपण आणि निघालो पुढं. जाताना शेतकरी दिसले जे रानातनं द्राक्ष आणून विकत होते. द्राक्ष घेतली खायला आणि निघालो पुढे. ही आली भीमा नदी. जाता जाता द्राक्ष वगैरे घेतली, खाल्ली. सीन खूप भारी दिसत होता. शूटिंग साठी थोडं थांबलो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तिथे. उतारलो. एकदाचे आले लोकेशन. टायमिंग सुद्धा खूप चुकीचे झाले होते. 5:45 वाजले होते, त्यामुळे कोणीही इथे नव्हते. स्टेशनला तर पोहोचलो, पण सगळ्यात मोठी चुकी ही झाली की न माहिती घेता इथे आलो. पूर्ण धरणाचे पाणी अजून तसेच होते. जायला कोणीही नव्हते. बोट सुद्धा रिकामी पडलेली. एक जण आले, त्यांना खूप रिक्वेस्ट केली, तेव्हा त्यांनी पुढे नेले. तुम्हाला जर जीवनात खरंच सुकून पाहिजे असेल तर तुम्ही या मंदिराला नक्की एकदा भेट द्या. हे मंदिर मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात जलाशयाचे पूर्ण पाणी रिकामे झालेले असल्याने हे मंदिर पाहायला भेटते. या धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर हे मंदिर कसे दिसते हे दाखवतो आणि याची माहिती सांगतो. या मंदिराची माहिती सांगावी गेली तर हे मंदिर सुमारे 1000 ते 1200 वर्ष जुनं आहे आणि 1980 मध्ये धरण बांधल्यावर हे मंदिर जलमय झाले. जेव्हा 18% पाणी खाली जाते तेव्हा हे विलोभनीय दृश्य पाहायला भेटते. मंदिर एकावर एक दगडी रचून एका रात्रीमध्येच मूर्तिकाराने बांधले आहे आणि एका रात्रीत कोणत्याही मनुष्याला एवढे मोठे भव्य मंदिर बांधता येणार नाही. म्हणून असे समजले जाते की हे मंदिर भूतांचे किंवा दैवी शक्तीने बांधलेले आहे. हे मंदिर जलमय आहे. याचे आम्हाला दर्शन भेटले नाही. तुम्हाला जर का दर्शन घ्यायचं असेल तर एप्रिल, मे, जून या महिन्यात या. मंदिर पाहून निघालो माघारी निघालो तर जाता जाता कॉर्नरला रबडी होती. रबडी प्यायला घेतली. तर कसा वाटला हा आजचा पळसनाथ मंदिरचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला फॉलो नक्की करा. जय श्रीराम.